आणि 2014 साली तत्कालीन सरकारने 13 कारण दिले, 13 की हा का होऊ शकत नाही आणि फाईल क्लोज केली। या 13 कारणामध्ये एक कारण हे देखील होतं की लोणावळा तलावाच्या खालून हा चाललाय आणि म्हणून हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट करता येत नाही आणि 13 कारण देऊन मुख्यमंत्र्यांनी सही करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद केला। महायुतीचं आमचं सरकार आल्यानंतर मला आठवतं की मोपलवार होते आणि आनंद कुलकर्णी होते। मी त्यांना बोलवलं आणि मी त्यांना विचारलं की तुमचं मत काय आहे, हा का आपण करू शकत नाही। त्यांचं म्हणणं असं होतं की आपण हे करू शकू। मी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळे कागदपत्र घेऊन, सगळे स्टडीज घेऊन फाईल माझ्यासमोर पुटअप करा आणि त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण जस्टिफिकेशन माझ्यासमोर आणलं। मी मोपलवारांना पुन्हा विचारलं, म्हटलं मोपलवार 100% आपल्याला करता येईल? मला साहेब सरकार पाठीशी असेल तर आपल्याला करता येईल। आणि डिसेंबर 15ला जुन्या सरकारचा निर्णय ओव्हररूल करून आमच्या सरकारने हा निर्णय केला की आम्ही मिसिंग लिंक करणार। आणि मी आणि शिंदे साहेब मंत्री होते, आम्ही या ठिकाणी मिसिंग लिंकचं जे काम आहे हे काम त्या ठिकाणी सुरू केलं। आणि एक प्रश्न अजून होता की एवढं मोठं काम करायचं, याला 5-7 हजार कोटी रुपये लागणार, हे आणायचे कुठनं? त्यावेळेस मी सांगितलं की हा सेल्फ फायनान्स केला पाहिजे। आणि मग हा निर्णय आम्ही केला की याची सगळी इक्विटी ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या टोलमधनं आपल्याला मिळू शकते। त्यामुळे तिथनं जर इक्विटी आपण घेतली तर आपल्याला कुठल्याही नव्याने काही करण्याची आवश्यकता पडणार नाही। आपण त्याच्यातनंच डेट सर्व्हिसिंग करू शकू आणि सेल्फ फायनान्स पद्धतीनं आपण हा पूल करू शकू। आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण याचं काम जे आहे हे काम केलं। हे एक इंजिनिअरिंग चॅलेंज होतं। जवळपास या केबल स्टेड ब्रिजचं डिझाईन करण्याकरता 3 वर्ष लागली, कारण या ठिकाणी अत्यंत जोराचा वारा येतो आणि वाऱ्याचे जे डेटा सेट्स आहेत, रायगड जिल्ह्यापासून पुणे जिल्ह्यापर्यंत या डेटा सेट्समध्ये प्रचंड विविधता आहे। या सगळ्या विविधता त्या ठिकाणी गृहीत धरून आणि त्यातनं कशा पद्धतीनं आपल्याला हे डिझाईन करता येईल असं डिझाईन हे तयार करण्यात आलं। आणि मग निसर्ग चक्रीवादळ आपल्याला माहिती आहे, ज्यांनी आपल्याकडे भरपूर तबाही केली, त्याचा वेग जो होता तो ताशी 130 किलोमीटर ते 155 किलोमीटर होता। आता जो आपण केबल स्टेड ब्रिज तयार केलाय, वायाडक्ट तयार केलाय, तो 240 किलोमीटर प्रति तास इतक्या वाऱ्याला त्या ठिकाणी रेजिस्ट करू शकतो। त्यामुळे निसर्ग जो काही चक्रीवादळ आहे त्याच्या 1.25 पट जरी वेगाने या ठिकाणी वारा वाहिला तरी देखील या पुलाला काही होणार नाही, अशा पद्धतीनं हे केलंय। प्रति सेकंद 70 मीटर ही जरी स्पीड असली वाऱ्याची तरीही इथे काही होणार नाही। या संपूर्ण पद्धतीला विंड टनेल मॉडेलिंग म्हणतात। हे विंड टनेल मॉडेलिंगच्या माध्यमातून हा पूल या ठिकाणी तयार करण्यात आला। आणि हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबरेशनचं एक उदाहरण आहे, कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते। आपल्याला माहिती आहे की याचं ओरिजिनल डिझाईन, प्रथम डिझाईन, बेस डिझाईन हे कॅनडामध्ये तयार झालं। त्यानंतर फोर्स टेक्नॉलॉजी ही कोपनहेगन डेन्मार्कमध्ये त्या ठिकाणी त्याची विंड टेस्ट करण्यात आली। केबल्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आल्या। केबल्सचं जे उत्पादन आहे ते मेसर्स किसवायर या मलेशियाच्या कंपनीने केलं आणि रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज आपल्या भारतातली मुंबईतली यांनी संयुक्तपणे केलं। आणि मग याची